मित्रांनो, ऋषी व कमळी करणार आता लग्न, तर दुसरीकडे मात्र त्या दोघांना एकत्र पाहून नयनताराला बसणार सर्वात मोठा धक्का. तर नक्की काय घडतं जरा संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता आपली कमळी आणि ऋषी दोघजण देखील एकमेकांना भेटत असतात आणि ऋषीने तर आता कॉलेजमधला प्रोफेसरचा जॉब सोडून दिलेला असतो. त्याच्यामुळे मात्र अनिकाला आणि कामिनीला असं वाटत असतं की ऋषी आणि कमळीची आता कधीच भेट होणार नाहीये. पण आता दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की तरी देखील ऋषी आणि कमळी एकमेकांना भेटत असतात आणि ऋषीने कमळीला हे देखील सांगितलेलं असतं की तू मला आत्तापासून सर नाही म्हणायचं आणि तू आत्तापासून मला ऋषी म्हणायचं, नाहीतर एकतर माझ्यासोबत बोलायचं नाहीये. त्याच्यामुळे कमळी देखील आता ऋषी सरांना ऋषीच म्हणणार आहे इथून पुढे. आणि हाच सगळा प्रकार मात्र कामिनी आणि अनिका पाहत असतात. त्यावेळेस मात्र अनिकाला प्रचंड राग येत असतो, पण अनिका आता काहीच करू शकत नसते, कारण की आता ऋषीचं आणि कमळीचं ऑफिशियली एकमेकांवरती प्रेम झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता नयनतारा आणि ऋषीला ऑफिसमध्ये यासाठी बोलवलेलं असतं ना की तू चांगला या ठिकाणी ग्रोथ करेल, तर दुसरा एकच महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे तो कमळीपासून लांब राहावं म्हणून. पण मित्रांनो, आपल्या कमळीने काय ऋषीवरती जादू केली माहित नाही, तर आता कमळी देखील ऋषीच्या प्रेमात पडली आणि ऋषी देखील कमळीच्या प्रेमात पडलेला आहे. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आपल्या अन्नपूर्णा आजीने देखील कामिनीला, अनिकाला आणि रागिनीला तिघींना देखील वॉर्निंग दिलेली आहे आणि ती तिघींना देखील एकच गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हाला लवकरात लवकर ह्या अनिकाने पहिला नंबर जर आणला तरच तिच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी मी करेल, नाहीतर मी तिच्या नावावरती काहीच करणार नाहीये. तर हे सगळं बोलल्यामुळे आता मात्र अनिकाला धड अभ्यासात लक्ष लागत नसतं आणि अनिकाला काय करावं तेच समजत नसतं, कारण की कमळी आणि ऋषीला एकत्र पाहून अनिकाचं पूर्ण डिस्ट्रॅक्शन झालेलं असतं. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की ह्या आपल्या गौरीच्या एका चुकीमुळे आपल्या कमळीला किती काही गोष्टी भोगाव्या लागत आहेत. म्हणजे जर गौरीने योग्य वेळेत जर आपल्या राजन सरांना सांगितलं असतं की कमळीच तुमची खरी मुलगी आहे, तर त्यावेळेस मात्र आजपर्यंत असा काहीच प्रकार झाला नसता आणि कमळी आणि ऋषीचं कधीच लग्न झालं असतं. पण तरी देखील मात्र ऋषी जेव्हा ऑफिसमध्ये जात असतो तेव्हा मात्र त्या रोहितला सगळ्यात जास्त त्रास होत असतो, कारण की त्या रोहितला माहीत असतं की त्याचं महत्त्व आता कमी झालेलं आहे. तर नयनताराला असं वाटत असतं की आता काही जरी झालं तरी आता माझ्या ऋषीसाठी एक चांगली मुलगी मी शोधेल. पण नयनताराला माहीतच नसतं की कमळी आणि ऋषी एकमेकांना डेट करतात ते, कारण की भलेही एकमेकांना भेटत असतील पण मात्र ते ऋषी सरसा आपले मात्र कमळीवरती प्रेम असतं म्हणूनच तिला भेटत असतात. पण हा सगळा प्रकार एका साईडला चालू असतो, तर दुसरीकडे मात्र सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे अनिका आणि कामिनी ह्या दोघीजण देखील तोंडावरती पडलेले असतात. म्हणजेच त्या दोघींना समजत नसतं की कमळी आणि ऋषीला एकमेकांपासून लांब कसं करायचं. तर दुसरीकडे तुम्ही आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी पाहाल की नयनताराची आणि आपल्या गौरीची म्हणजे सरूची भेट होती आणि ही भेट फक्त साधी भेट नाही ठरत, तर कहाणीमध्ये प्लॉट ट्विस्टच घेऊन येणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्यांच्या घरामध्ये काम करणारी गौरी म्हणजे साधना नावाने राहत होती ती, तर तिची आणि ज्यावेळेस आपल्या नयनताराची भेट होती त्यावेळेस मात्र तिला समजतच नाही की नयनताराला नेमकं काय बोलावं. तर नयनतारा परत म्हणते की तुम्ही चला घरी, आता तुम्ही इकडे गावाकडे राहून काय करणार आहे. तर हे सगळं झाल्याच्या नंतर नयनताराला समजतं की कमळी खरंच ह्या साधना मावशींची मुलगी आहे. मग आई एवढी चांगली, मग मुलगी एवढी आगाऊ का. आणि ऋषीचं आणि कमळीचं लग्न ठरलं हे तर साधना मावशींना माहीत होतं, मग त्या काही बोलल्या का नाही. तर हा सगळा काय आता प्लॉट ट्विस्ट बाहेर येणार आहे. तर दुसरीकडे मित्रांनो, सगळ्यात भयानक गोष्ट अशी घडते ती म्हणजे कामिनी आणि अनिका आता खूप मोठ्या ट्रॅपमध्ये सापडतात. म्हणजेच ते पेपर फोडत असतात आणि तो ट्रॅप आपली कमळी बनवते आणि त्या ट्रॅपमध्ये कामिनी अनिका सापडतात आणि अन्नपूर्णा आजींसमोर ह्या अनिकाचा पर्दाफाश होणार आहे. म्हणजेच ती परीक्षेत फेल होणार आहे, ना तिच्या नावावरती ती प्रॉपर्टी होणार आहे, ना काहीच होणार नाहीये. तर दुसरीकडे मात्र कमळी आणि ऋषी लग्न करणार का, हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेलच. तर हो मित्रांनो, कमळी आणि ऋषी हे दोघेजण देखील लग्न करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटतील, पण या लग्नाला पूर्णपणे नयनताराचा विरोध असतो शेवटपर्यंत. कारण की नयनतारा ह्या लग्नाला विरोधच करणार आहे, कारण की तिला कमळी कधीच आवडली नव्हती आणि इथून पुढे पण आवडणार नाही. पण आपली कमळी कशा प्रकारे नयनताराच्या मनात घर करते हे पाहणं जास्तच रंजक ठरणार आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, तर हा दिसत असेल तुम्हाला म्युस्टॅकचा ओशन फेस वॉश. तर मित्रांनो, हा फेस वॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर ह्याच्यावरती नक्की क्लिक करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्या पण गोष्टी तुम्ही तिथून खरेदी करू शकता. तर नक्की चेक करा व्हिडिओ पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.